मित्रांनो, खतरनाक एक्सपिरियन्स होता. आणि आता आम्ही आलोय घाटातून वर, म्हणजे तो लोणावळ्याचा आंबे व्हॅलीचा घाट. आता इथं वर 2 किलोमीटर वरती टायगर पॉइंट आहे आणि पूर्ण अशी म्हणजे सनसेट झालेला आहे. अंधाराची वेळ होत चालली आहे, पण आम्ही म्हणलं खचायचं नाही. आमचं लोणावळ्यात राहायचं प्लॅनिंग पण चाललं होतं, पण आम्ही बोललो नाही, आपण जायचं म्हणजे जायचं. आणि आम्ही निघालो आणि घाट पार करून आलोय वर. आता इथं पुढं जे दिसतंय तिथून आपल्याला स्लोप लागणार आहे. मस्त असा हा एक्सपिरियन्स होता, खतरनाक. आम्ही दोघांनी पण जिद्द ठेवली, त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो. बघू शकतो मी, सगळे चढ आणि उतरच आहेत, पूर्ण चढ आहे. आलोय वर, चला आता जाऊया पुढे. जय शिवराय. आजचा दिवस दुसरा आणि आता आम्ही चाललोय विसापूरला. इथं टेंट वगैरे लावलं होतं, सगळं काढलं, पॅक वगैरे केलं. आता पॅक करून आम्ही आंघोळीची सोय कुठे बघतो. इकडे खाली विहीर आहे म्हणून सांगितले इथल्या स्थानिक लोकांनी. आणि आता विहिरीवरती आंघोळ करून बघूया. आता म्हणजे जर पाणी जर असलं तर तिथं आंघोळ करणार आणि तिथून हा रोड गेला विसापूरला, तर इकडे जाणार आहे आम्ही विसापूरला. चला तर मग पुढे आता दाखवतो आंघोळ कुठं करायचं चाललंय वगैरे सगळं बघू. आणि पॅकिंग तर झाली आमची दुसऱ्या दिवसाची. आजचा आमचा प्लॅन असणार आहे म्हणजे विसापूर करणार आम्ही आणि नंतर कोरीगडला स्टेसाठी चाललो. चला तर मग बघूया. आता जिथं आम्हाला आंघोळ करायची होती त्या विहिरीच्या इथे येऊन पोचलो, पण आदित्य खाली गेला. त्यांनी बघितलं तर विहिरीत काही पाणी चांगलं नव्हतं, सगळा वास येत होता. मग आम्ही तिथं आंघोळ न करायचं ठरवून दुसरीकडे निघालो. चला तर आता जाऊ दुसऱ्या विहिरीकडे. आम्ही येऊन पोचलो दुसऱ्या विहिरीच्या इथे. तेव्हा तिथं स्वच्छ पाणी होतं आणि आदित्यची चालली होती फोटोग्राफी. खाली बेडूक होता आणि आम्ही मग पाणी वगैरे काढून एका ह्याच्यात घेतलं. तेवढं तिकडे दिसली ती शंकराची पिंड आणि सोमवार होता. पाय वगैरे पडलो बजरंगबलीच्या पिंडीच्या आणि विहिरीकडे गेलो आणि पाणी काढून हातपाय वगैरे धुतले आणि निघालो विसापूरकडे. हम चले विसापूर, चला चला जाऊया लवकर विसापूरला. हा समोरचा विसापूर आहे आणि आम्ही आता आवरून निघालोय विसापूरकडे. आता वाजले सकाळचे 8:30. चला तर जाऊया आता विसापूरला. आम्ही आलो, ऑफ रोड लागलाय सगळा. ऑफ रोडिंगच करत आलोय आणि इथं जांभळे दिसली म्हणून हा थांबला. इथं आता जांभळे काढायला. बघूया जांभळे निघतायत का त्याला, पण जांभळे राहू दे, त्याला खाऊ दे जांभळे. आपण खाऊया डोंगरची काळी मैना. हे बघा मित्रांनो, नुसती काळी मैना. सगळ्या जायचे आणि हावर विसापूर. चला आता जाऊया विसापूरच्या पायथ्याला. तो म्हणते शेट घाईणार बरोबर, जाऊ थांबू, त्याची इच्छा पूर्ण करूया. हा बघा एकटा एकटा खाते. आम्ही आलो लोहगडच्या पायथ्याशी आणि इथं नाश्ता केला आणि बॅग वगैरे भरली, पूर्ण पॅकिंग वगैरे केलं, सायकलला अडकवलं आणि तयारी करून पुढच्या दिशेने जायचं ठरवलं. इथं छान नाश्ता वगैरे केला आणि इकडे खालीच जायचं होतं आम्हाला. चला तर आता निघूया खाली. जाताना पूर्ण उतार होता, लोणावळा मार्गे जाणार होतो आम्ही कोरीगडला. मस्त असा आदित्य एन्जॉय करत चालला होता उताराने, फुल मजा करत. जाता जाता दोन्ही साईडने होती झाडी. वरच्या साईडला होता लोहगड. मस्त वाटलं एकदम पूर्ण उतार. मला पण खूप भारी वाटलं, कारण की आम्ही आता विसापूर चढून पूर्ण वर फिरलो होतो 2-2.5 तास, 350 एकर. आणि जाताना उतार म्हणजे पूर्ण सुखच ना. पॅन्डल मार्केट मध्ये मध्ये चढ होते पण सगळे बारके होते. चला तर जाऊया लवकर आता पुढे. 15-20 मिनिटाचा प्रवास करून आम्ही येऊन पोचलो खाली लोणावळ्याच्या इथं. तिथं आम्हाला राष्ट्रीय महामार्ग लागला मुंबई पुणे आणि तिथूनच आम्हाला खाली जाऊन U-टर्न घ्यायचा होता. त्याच मार्गे जाणार होतो. चला तर जाऊया लवकर. आणि तिकडं दिसत होतो तो लोहगड, त्या साईडला आपण आलो खाली. चला तर आता पुढे जाऊया, बघूया आम्ही पुढं काय काय करतो. आणि इकडं आदित्य तर खूप थकलं होतं. त्याला बोललं मी इथं रेल्वे स्टेशन लागणार आहे, तर इथं रेल्वे स्टेशन होतं. त्याला बोललं जायचं आहे का आता पुण्यात, तर तो बोललं चला जाऊया.
पास झाली आपली मोहीम. त्याला म्हणलं नाही भावा, जिद्द आहे आपली, चला जायचं आपल्याला पुढे पुढच्या किल्ल्याच्या दिशेने. तर त्याला पुढं नेलं आणि त्याला पण चल बोललो, तो पण आला. बघूया आता पुढं काय काय होतं. चला, त्याला रडत खडत कसं पुढं आणलं. पुढं आलं दिसले आम्हाला गोव्याची गाडी. तिथं आम्ही गोळ्या विचारलं पण त्यांच्याकडे गोळ्या अवेलेबल नव्हतं. आम्ही घेतला लिंबू सरबत, त्याला पण खूप आवडतो लिंबू सरबत, आणि मग लिंबू सरबत पिलो आणि निघालो पुढच्या दिशेत. परत 10 मिनिटांनी आम्ही येऊन पोचलो टाटा तलाव, जिथं लोणावळ्याचा धबधबा वगैरे असतो. तिथं आम्हाला दिसली गोव्याची गाडी आणि त्याला खायचाच होता गोळ्या, पण तिकडे भेटला नाही. तिकडं आम्ही पिला लिंबू सरबत. इथं पण त्याला थांबवलं, त्याला गोळा दिला. त्याला म्हटलं गोळा पी आणि चल लवकर आता. इथं येऊन आम्ही पोचलो लोणावळ्याच्या इथं, आणि इथं आमचा माईक बंद पडला, त्यामुळं बोललेलं काहीच आवाज आला नाही. पण इथं जे मागं दिसतंय ते आहे लोणावळ्याचा डोंगर, जिथून आपल्याला टायगर पॉईंटला जायला रोड आहे. आणि इकडे खालच्या साईडला आहे ते टाटा तलाव, जिथं पावसात आलं की पूर्ण पाणी असतं. त्याच रोडने, टायगर पॉईंटच्या रोडने आम्ही निघालो वर. आणि इथं होतं भारी असं सायकलिंग ट्रॅक. चला तर आता जाऊया पटपट वर. मस्त असा एन्जॉय करत आम्ही निघालो होतो. आम्हाला कळलं की पुढं लागणारे मोठा घाट, आणि आदित्यला दमला होता त्यामुळे मी त्याची बॅग वगैरे घेतली. माझी पण मोठी बॅग होती, आणि आम्ही निघालो मस्त असं एन्जॉय करत. चला तर आता जाऊया पुढे. आम्हाला घ्यायचं होतं थोडं साहित्य. बघू आता पुढं दुकान आहे का, दुकान भेटल्यावर थांबूया. आणि पुढं आलो की घाट सुरू व्हायच्या आधीच आम्हाला भेटलं एक दुकान. तिथं आम्ही जे लागणार होतं आम्हाला साहित्य ते घेतलं. मॅगी, बिस्किट वगैरे, आणि थोडेसे चॉकलेट्स आणि फ्रुटी पण घेतली. आणि आम्ही निघालो पुढे. आणि त्या दादांनी सांगितलं तर लगेच गेल्यावरती तुम्हाला घाट लागणार आहे. पण आम्ही घाट चढायचा होता, तो तिकडं वर टॉपला जायचं होतं आम्हाला. चल म्हणलं आधी त्याला जाऊया, आता काय नाही, संध्याकाळ होत आली ती. घाट आम्ही थोडं तिथं पुढं आलो लगेच की आम्हाला लागला घाट. पण घाटाने गाड्या तर फास्ट जात होत्या, पण आमच्या होत्या सायकली, त्यात माझ्याकडं सगळा लोड होता. तरी पण मी जिद्द ठेवली, मी निघालो पुढे. सनसेट होता तिकडे बॅक साईडला, आणि संध्याकाळ होत चालली तरी मोठा असा हा घाट होता. तरी पण आम्ही न थांबता निघालो पुढे. खूप म्हणजे खूप थकवा जाणवत होता मित्रांनो. या घाटामध्ये पूर्ण चढ होता, पण आम्हाला थांबायचं नव्हतं. आम्हाला पोहोचायचं होतं दुसऱ्या किल्ल्याची, त्यामुळे आम्ही थांबलोच नाही. जसं होईल तसं पुढं निघालो आणि जात राहिलो. मित्रांनो, खतरनाक एक्सपिरियन्स होता. आणि आता आम्ही आलोय घाटातून वर, म्हणजे तो लोणावळ्याचा आंबे व्हॅलीचा घाट. आता इथं वर 2 किलोमीटरवरती टायगर पॉईंट आहे, आणि पूर्ण अशी म्हणजे सनसेट झालेला आहे. अंधाराची वेळ होत चालली आहे, पण आम्ही म्हणलं खचायचं नाही. आमचं लोणावळ्यात राहायचं प्लॅनिंग पण चाललं होतं, पण आम्ही बोललो नाही, आपण जायचं म्हणजे जायचं. आणि आम्ही निघालो आणि घाट पार करून आलोय वर. आता इथं पुढं जे दिसतंय तिथून आपल्याला स्लोप लागणार आहे. मस्त असा हा एक्सपिरियन्स होता, खतरनाक. आम्ही दोघांनी पण जिद्द ठेवली, त्यामुळे आम्ही पोचू शकलो. बघू शकतो मी, सगळे चढ आणि उतरच आहेत, पूर्ण चढ आहे. आलोय वर, चला आता जाऊया पुढे. पुढं आलो तिथून की लागला सगळा सरळ रस्ता, त्यामुळं आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसू बघून खूप भारी वाटलं की त्या थकला होता, पण पुढं आल्यावरती पूर्ण स्लोप लागला. मस्त वाटतं इथं सायकल चालवायला. पूर्ण गाड्या वगैरे होत्या, मुंबईकर वगैरे फिरायला आलते. आम्ही येऊन पोचलो इथं ह्याच्या टायगर पॉईंटला. पूर्ण कपडे भिजले होते माझे तर अक्षरशः, पूर्ण बॅगेचं लोड. आणि मी घाट चढला अक्का, आणि खालच्या साईडला खूप गर्दी होती, सगळी लोक फिरायला आली. त्या वॉचमॅननी गेट पण बंद केलं होतं, पण आम्ही सायकलवरती बघून आम्हाला आत सोडलं. आणि इथं आम्ही न वेळ घालवता निघणार होतो पुढे. चलत आता पुढं थोडं जाऊया आणि बघूया. असा या आवाज यायचं कारण म्हणजे आमचा माईक पडला होता बंद, आणि मला माहीतच नव्हतं, तरी पण मी बोलत होतो. टायगर पॉईंटवरून निघता तिथं आम्ही थोडी फ्रुटी वगैरे पिली. टायगर पॉईंटवरून निघता आम्हाला झाला अंधार. भयानक असा हा जंगल होतं इथं, आणि रात्रीचे वाजले होते 7. आणि आदित्य म्हणत होता अरे इथं थांबायला पाहिजे होतं, खतरनाक भीती वाटत होती त्याला पण मला पण.
पण हायलाईट आणि इथं गाड्या पण नव्हत्या. तरी पण आम्ही निघालो पुढे. तर दुसऱ्या गाड्यांच्या उजेडाने आम्ही जात होतो. चला आता पुढं तर परत थोडं पुढं आलो की पूर्ण 8 वाजले होते आणि पूर्ण अंदाज होता. दुसऱ्या गाडीच्या उजेडाने पूर्ण गाडी आली की आम्हाला पुढचं काही दिसत नव्हतं आणि आदित्य फुल त्यांच्याशी हे करत होता. पूर्ण ट्रक आला एक, तेव्हा दिसू लागले ते सगळे असे किडे, पूर्ण घाटात किडे होते. पण आम्हाला उजेडामुळे काही दिसत नव्हतं. आणि थोड्या वेळानंतर आम्ही येऊन पोचलो एका ह्या रिसॉर्टपाशी. त्या रिसॉर्टच्या मालकांना विचारलं की आम्ही इथं राहू शकतो, कारण की आम्ही खूप दमलो. पण गड होतं तिथनं 5 किलोमीटर अजून, पण आमच्यात ताकदच नव्हती. आणि ते बोलले की तुम्ही इथं नाही राहू शकत, तुम्हाला तिथं रूम घ्यायला लागेल. आणि आम्ही रूम घेणार नव्हतो. मग जाऊ दे बोललो, आपण जाऊया पुढे बघूया आता काय होतं. आणि आम्ही आलो आणि त्यांना आम्हाला तिथून पुढं आल्यावरती 3 भेटली, ज्यांनी देवासारखं देवानेच पाठवलं असावं. तिथं आम्हाला त्यांनी लाईट वगैरे दाखवली आणि गडाच्या पायथ्या पण पोहोचल्या. गावाचं नाव आहे आम्हाला पायथ्या सोडून खाली एकदून आम्ही हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा आम्हाला दादा वगैरे भेटला. चला तर जाऊया. ते मस्त असं आम्हाला गावामध्ये नियोजन केलं हॉटेलचं. आणि इथं येऊन आम्ही थांबलो, फोन वगैरे सगळे चार्जिंगला लावले, पॉवर बँक वगैरे. आणि आमचं ताट होऊन आलं रेडी. बघू शकता हे ताट व्हेज थाळी होती. आणि हाच तो दादा ज्याने आम्हाला मदत केली, त्याने आम्हाला जेवण वगैरे दिलं. चला आता जाऊया गावात. आणि परत माझा माईक बंद पडला तरी मला माहीत होतं. त्याचं प्रॉब्लेम असं झालं की चार्जिंगच झालं तो कमी, त्यामुळे तो बंद पडला. आणि इथं आल्यावरती गावात आम्हाला हे दिसलं मंदिर. इथंच आम्ही राहणार होतो. गावातल्या लोकांनी सांगितलं की काय प्रॉब्लेम नाही, इथंच राहावा. आणि पण भयानक असा आमचा हा घाटातला प्रवास झाला, खूप भारी झाला. आम्हाला वाटलं आम्ही करणार नाही, पण आम्ही केलं वगैरे. आणि तिथं जेवून आम्ही आता इथं आलो आणि इथंच राहणार होतो. मस्त असा हा प्रवास झाला. टायगर पॉईंट बघितला आम्ही, सगळंच झालं. पण ते अंधारात जे आम्हाला झालं तेव्हा तिथं आम्हाला त्यांनी लाईट दाखवली, ते खूप भारी झालं. त्यामुळे आम्हाला काहीच वाटलं नाही. लाईट आम्ही ते अर्धा तास आमच्यासाठी टू व्हीलरवर ते लाईट दाखवायसाठी थांबले. त्यांनी तर आता सायकली वगैरे लावल्यात. आता आम्हाला इथं खाली गाव हे बारकुस असं. आता इथं आम्हाला रेडी व्हायचं होतं झोपण्यासाठी. चला तर मग आजचा व्लॉग इथंच थांबवतो. नक्की पुढचा व्लॉग बघत राहा. धन्यवाद. जय शिवराय.